पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी सोहळ्यात तब्बल 8 कोटी 92 लाखांचं दान. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 कोटी 91 लाखांनी उत्पन्न घटलं. 1 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री वगळता मंत्र्यांच्या कार्यालयातली छापील वर्तमानपत्र बंद. ऑनलाईन वृत्तपत्र घेण्याच्या सूचना. सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय. शेतकऱ्यांच्या 20 प्रश्नावरून गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याविरोधात युवा सेनेचं आंदोलन. सोलापूरमध्ये घोषणाबाजी करत पुतळ्याला मारले जोडे. ठाकरेंच्या सेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली अभिजित दिपकेंची भेट. दिपकेंच्या घरी जात खैरेंनी केली तब्येतीची विचारपूस. प्रियंका गांधींच्या गोमूत्र तज्ज्ञ वक्तव्यावर 215 कुलगुरूंचं खुलं पत्र. संसदेची प्रतिष्ठा जपा. विद्वानांची थट्टा न करता विचारांवर चर्चा करा. कुलगुरूंचं आवाहन. यवतमाळच्या आर्णीमध्ये पावसामुळे नाल्याचं पाणी दुकानात. दुकानदाराचं मोठं नुकसान. नाले सफाईवर प्रश्नचिन्ह. अमरावतीत मुसळधार पाऊस. इरविन चौकात झाडाची फांदी केळी विक्रेत्याच्या डोक्यावर पडली. महापालिकेच्या धोकादायक झाडांची छाटणी न झाल्यानं घटना. पुण्यातल्या उत्तम नगरमध्ये गाड्या फोडण्याचं सत्र सुरू. अज्ञात व्यक्तीकडनं 4 ते 5 गाड्यांची तोडफोड. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू. सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यांचे वडील असलम शेख यांचं निधन. मागील महिन्याभरापासून त्यांच्यावर सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार. छोटा राजनला बनावट पासपोर्ट प्रकरणी 7 वर्ष कारावास. चेन्नई सीबीआय न्यायालयाचा निर्णय. 55,000 रुपयांचा दंडही ठोठावला.